नमस्कार मंडळी. तर बऱ्याचदा आपण चवळीच्या दाण्यांची भाजी करतो, पण आज आपण कुठलंही वाटण न करता अगदी दाटसर अशा ग्रेव्हीची चवळीच्या ओल्या दाण्यांची भाजी करणार आहोत. ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकतात किंवा दुपारच्या जेवणातही बनवू शकतात. अगदी छान अशी टेस्ट लागते. तर जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी जर आई कुठे आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी इथे चवळीचे दाणे सोलून घेतलेत मी शेंगांमधून आणि एक बटाटाही वरची साल काढून बारीक कापून घेतला आहे. त्यानंतर कुकर गॅसवर तापायला ठेवला आहे आणि 1.5 ते 2 पळी तेल टाकून तेल अगदी व्यवस्थित तापलं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे. त्यानंतर इथे 2 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून घेतलेत, तेही तेलात टाकून घेतले आणि आता हे कांदे मस्त रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानंही टाकलीत, यामुळे भाजीला छान टेस्ट येते. तर 1 ते 1.5 मिनिटात कांदा मस्त असा परतून झालेला आहे आणि इथे आता मी 2 लहान आकाराच्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती, ती प्युरीही टाकली आहे. टोमॅटोची प्युरी टाकून झाल्यावर मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर कांदा आणि टोमॅटोमुळे या भाजीला अगदी छान अशी दाटसर ग्रेव्ही येते. कुठलंही वाटण करायची गरज नाही. तर अगदी छान अशी टेस्टी भाजी तयार होते. तर मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे आता टोमॅटोही टाकून. त्यानंतर इथे आता पाव चमचा हळद, 1.5 चमचा काळा मसाला आणि 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे. तुमच्याकडे जेही कुठले मसाले असतील ते तुम्ही वापरू शकतात आणि तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. तर मसाले टाकले आहेत मी आता. मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. इथे थोडंसं आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे बारीक करून, तेही टाकलं आहे. आलं लसूण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, यामुळे भाजीला छान चव येते. व्यवस्थित परतून घेतलं आहे परत आणि त्यानंतर आता बारीक कापून घेतलेला बटाटा आणि चवळीचे ओले दाणे टाकून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर चवळीचे ओले दाणे जास्त असतील तर बटाटा थोडा कमी करा, पण बटाटा नक्की टाका, कारण बटाट्यामुळे या भाजीला अगदी दाटसरपणा येतो आणि चवही छान लागते. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता 1.5 ते 2 ग्लास गरम पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून चवळीचे दाणे आणि बटाटे लगेच शिजायला सुरुवात होते. पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. या भाजीसाठी आपल्याला खूपही जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, अगदी 1 ते 1.5 ग्लासच पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आता कुकर बंद केला आहे आणि फक्त आपल्याला मीडियम फ्लेमवर 1 शिट्टी करून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये चवळीचे दाणे आणि बटाटे मस्त मऊसूत असे शिजतात आणि त्यानंतर कुकर पूर्णपणे गार झाल्यावरच आपल्याला उघडायचा आहे. वाफेमध्ये चवळी अगदी मस्त अशी शिजते. तर इथे कुकर उघडून घेतला आहे, तुम्ही बघू शकतात. अगदी मस्त अशी भाजी तयार झाली आहे. दाणेही मस्त शिजलेत बघा. आपण जेव्हा ही भाजी कढईमध्ये करतो तर चवळीचे दाणे शिजायला थोडा वेळ लागतो, पण कुकरमध्ये एका शिट्टीत मस्त शिजतात. त्यानंतर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. कोथिंबीरमुळे अर्थातच कुठल्याही भाजीला छान चव येते. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी फक्त 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 चमचाच टाकलं आहे. खूपही जास्त शेंगदाण्याच्या कूटचा वापर नाही करायचा. व्यवस्थित मिक्स करून 1 ते 1.5 मिनिट भाजी छान उकळून घ्यायची आहे. तर मस्त गरमागरम दाटसर ग्रेव्हीची चवळीची भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकतात, चपातीसोबत खाऊ शकतात, टिफिनला देऊ शकतात किंवा दुपारच्या जेवणातही बनवू शकतात. अगदी अप्रतिम अशी टेस्ट लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका.